तर मित्रांनो आता 2026 आहे ते स्टार्ट झालंय आणि बरेचशाच लोकांचा प्रॉब्लेम काय की त्यांना इन्स्टाग्राम पेज आहे ते त्यांचं व्हायरल करायचं आहे. म्हणजे त्यांचं इन्स्टाग्राम पेज आहे ते ग्रोथ होत नाही, त्यांना फॉलोअर्स भेटत नाही. तर तुम्हाला मी जबरदस्त अशा ट्रिक्स नाही, ह्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही 100% तुम्हाला सांगतो 2026 मध्ये जे तुमचं इन्स्टाग्रामचं पेज असेल ते व्हायरल सुद्धा आहे, ते करू शकता. पहिली तर गोष्ट तुम्हाला सुद्धा आता सुद्धा कॉम्पिटिशन इन्स्टाग्रामवर सुद्धा जास्त वाढलाय, युट्यूबवर इन्स्टाग्रामवर सुद्धा जास्त आहे. कारण की युट्यूबवर तुम्हाला माहिती आहे जे की शॉर्ट लोक पाहत नाहीत, लॉंग व्हिडिओज बरेचसे लोक पाहतात, शॉर्ट सुद्धा पाहत नाहीत असे नाहीत, पण जास्त करून ऍक्टिव्ह असतात इंस्टाग्रामवर. आणि इंस्टाग्राम मेन गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा, इंस्टाग्राम प्लस जे की युट्यूब असतं ते तुम्हाला स्वतः इथे अर्निंग देतं आणि इन्स्टाग्राम आहे ते तुम्हाला स्वतः इथे अर्निंग देत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार, जर तुमचं इंस्टाग्रामवर पेज असेल, तुम्हाला चांगले फॉलोअर्स जर ग्रोथ करायचे असेल तर एक गोष्ट तुम्हाला मदत करते याच्यासाठी की ते ऑटोमेशन. बऱ्याचशाच लोकांना सुद्धा माहिती असेल ऑटोमेशन काम कशा पद्धतीतून करते हे सगळ्यात पहिले लक्षात द्या. जसं की माझा टेक मधला एखादा व्हिडिओ असेल आणि मी रील्स बनवले असेल आणि मी समजा अपलोड केली आणि त्यात मी सांगितलं की व्हॉट्सअप स्टेटस आहे तो कशा पद्धतीतून सेव्ह करून घ्यायचा आहे, हा माझा टॉपिक आहे. तर मी काय सांगणार की हे एका सिक्रेट वेबसाईटच्या मदतीतून तुम्ही व्हॉट्सअपमध्ये कोणता स्टेटस असेल, व्हिडिओ असेल तर तुमच्या गॅलरीत आहे ती सेव्ह करून घेऊ शकता. जर तुम्हाला सुद्धा ही सिक्रेट वेबसाईट हवी असेल तर पेजला फॉलो करून घ्या आणि कमेंट्समध्ये ते ॲप किंवा व्हॉट्सअप तुम्ही जो शब्द सांगितला तो टाईप करून आहे तुमच्या डीएमला ती लिंक सेंड होईल. याला म्हणतात ऑटोमेशन. बरेचशाच लोकांचे तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिले असेल, मोठमोठे क्रिएटर सुद्धा हे यूज करत आहेत आणि बरेचसेच क्रिएटरने याचा वापर करून त्यांचे जे काही फॉलोअर्स आहेत ते मिलियन लाखात फॉलोअर्स सुद्धा गेन केलेले आहेत. कारण की तुम्हाला सांगतो कसं असतं की ऑटोमेशनमध्ये कसं असतं की तुम्ही वेगवेगळे ऑटोमेशन तुम्हाला भेटतात, वेगवेगळे फ्री सुद्धा भेटतात, तुम्ही पैसे देऊन सुद्धा ते ऑटोमेशन लावू शकता. सगळ्या प्रकारचे तुम्हाला ऑटोमेशन भेटतात, तुमच्यानुसार राहते की तुम्हाला कोणते यूज करायचं आहे. हे झालं ऑटोमेशन. दुसरी गोष्ट तुमचा टॉपिक कोणता आहे असेल, ब्लॉग असेल किंवा कोणता असेल, यात दुसरी गोष्ट महत्त्वाची आता काय राहायला लागलं की इंस्टाग्रामवर की क्लॅरिटी. म्हणजे तुम्हाला जी काय आहे क्लॅरिटी, जितकी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी म्हणतात त्याला, जितकी क्वालिटी तुम्ही चांगली देण्याचा प्रयत्न कराल तितका तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यास सुद्धा चान्स आहे. दुसरी गोष्ट असते तर एडिटिंग, ही सुद्धा बेसिकली येते. पण आता सध्या जी काय चाललंय की क्लॅरिटी सर्वात महत्त्वाची आहे. क्लॅरिटी जर जास्त असेल, क्लॅरिटी म्हणजे जी की क्वालिटी म्हणतात त्याला, ओके, क्वालिटी जर तुमच्या व्हिडिओची जास्त असेल तर व्हिडिओ जास्त करून व्हायरल होतो. दुसरी गोष्ट आहे व्हिडिओज काय ना काय व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं, जसं की आता समजा मी तुम्हाला सांगितलं व्हॉट्सअपचे स्टेटस, जसं की मी काय सांगितलं की व्हॉट्सअपमधील स्टेटस आहे तो तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करून घेऊ शकता मोबाईलमध्ये. मी यात काय सांगितलं की एक सिक्रेट ॲप सांगितलं, त्यामुळे लोक म्हणतात आले हे ॲप सेव्ह जर होत असेल तर बरेचसे लोक काय करणार की मला कमेंट्स केल्यानंतर डायरेक्ट त्यांना जी की ॲप असेल ते त्यांची लिंक असेल ती तुमच्या डीएमला सेंड होते आणि सेंड झाल्यानंतर जी की आहे बरेचसे लोक त्यांना सगळ्यात नंतर मला फॉलो करावं लागतं. फॉलो केल्यानंतरच त्यांना ते डीएम सेंड होतो. अशा पद्धतीने ऑटोमेशन जे काही असतं ते काम करतं आणि याच्याच मदतीतून तुमचे फॉलोअर्स आहेत ते ग्रोथ होण्यास जास्त करून मदत होईल. आणि बरेचसेच लोकांनी ट्राय सुद्धा केलं आहे आणि बरेचसेच लोकांचे फॉलोअर्स वाढले सुद्धा आहेत आणि माझे सुद्धा ते वाढले. या अशा पद्धतीने ऑटोमेशन काम करतं. या 3 गोष्टी आहेत आणि ह्या 3 गोष्टी सगळ्या फॉलो करून जरी फॉलोअर्स वाढत नसेल तर याच्या पलीकडची मेन एक गोष्ट सगळ्यात स्टार्टिंगची, हे कोणताही क्रिएटर तुम्हाला सांगत नाही किंवा कोणताही क्रिएटर तुम्हाला, तुम्ही हिंदी क्रिएटर्स पहा किंवा मराठी पहा, त्यांनी कोणी सुद्धा तुम्हाला प्रत्येकाने एकच गोष्ट सांगितलं असेल की तुम्ही ते अशा पद्धतीतून हे ट्राय करा. त्यानंतर बरेचसे लोक म्हणतात ही वेबसाईट ट्राय करा, त्यानंतर ऑटोमेशन सुद्धा ट्राय करून पाहिले. ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या, बरेचशाच केल्या, तरी सुद्धा फॉलोअर्स वाढत नसेल तर महत्त्वाची गोष्ट असते तुमची जी की आहे, तुम्ही ज्या रील्स बनवतात त्यात काय ना काय चुका असतात. त्या गोष्टी तुम्हाला कशा ChatGPTच्या मदतीतून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ChatGPTवर स्क्रीनशॉट करायचं तुमच्या जे की असतं तुमचे इंस्टाग्राम पेजचं आणि तिथे अपलोड करायचं आणि ChatGPT तुम्ही विचारू शकता. ChatGPT तुम्हाला सांगेल की काही गोष्टी चेंज केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, सगळं काय ChatGPT तुम्हाला सांगणार. तिसरं लास्टची मेन गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंट तुमच्यात असणे महत्त्वाचे आहे. असं नाही की एक महिना तुम्ही रील्स व्हिडिओज अपलोड केले व्हायरल होतील, असं कधी सुद्धा होत नाही. मी वाईज केल्यानंतर आपले बघू शकता ह्याच्यावर 500 ते 550 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत म्हणजे आपले 1000 ते 2000च आपले सबस्क्राईब आहेत. म्हणजे मी रेग्युलर जी काही व्हिडिओज अपलोड करत आहे. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही कन्सिस्टंट जर मेंटेन ठेवली असेल, एक ना एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होतो आणि अल्गोरिदमला लगेच समजतं की हा व्यक्ती तो ऍक्टिव्ह आहे आणि हे स्वतः मी ट्राय केलं आहे आणि हे जर मला स्वतः आहे तो रिझल्ट सुद्धा भेटलेला आहे. माझ्या युट्यूबवर सुद्धा भेटला आणि माझ्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा भेटला आहे. याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की कन्सिस्टंट मेंटेन करत जावा. बरेचसे लोक काय करतात की 1 2 4 5 दिवस टाकतात आणि नंतर थांबतात, हे चुकीचं आहे. तुम्हाला जर रिझल्ट भेटत नसेल सगळ्या गोष्टी ट्राय करून तर तुम्हाला महत्त्वाची लास्ट गोष्ट आहे कन्सिस्टंट मेंटेन करावं लागणार आणि त्याच्याबरोबर थोडे ना थोडी इम्प्रूव्हमेंट करायचे. एक गोष्ट असते व्हॉइस ओव्हर, जर तुमच्या व्हॉइसमध्ये जास्त बॅकग्राऊंड नॉईस येत असेल तर कोणी सुद्धा इथे थांबणार नाही. दुसरी गोष्ट आहे सुरुवातीला कोणता ना कोणता हुक तुम्हाला वापरावं लागतं. जसं की आता समजा स्टार्टिंगला हुक म्हणजे काय बऱ्याचशाच लोकांना माहित नाही. जसं की तुम्ही काय करू शकता,
एका सिक्रेट वेबसाईटच्या मदतीतून एकाच मिनिटाच्या आत तुम्ही लाखो फॉलोअर्स वाढवू शकता. हा झाला हुक. यांनी लोक लगेच त्यांच्या लोकांची जी काही असतं लोक काय करतात की बाबा एक कोणती अशी वेबसाईट आहे की याच्यात एका मिनिटात लाखो फॉलोअर्स येतात, त्यामुळे लोक लास्टपर्यंत रील्स पाहतात. अशा पद्धतीने तुम्हाला रील्स सुद्धा त्या बनवायच्या आहेत. सुरुवातीचा हुक स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. लेंथ सुद्धा थोडीशी तुम्ही कमी ठेवू शकता आणि त्यात काही ना काही व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची. आणि महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्याला जी की आहे घेऊन चालणारी मेन गोष्ट असते कन्सिस्टंट तुम्हाला राहणं गरजेचं आहे. तुम्हाला रेग्युलर जे काही असेल ते तुम्हाला जसं तुम्ही एखादं काम रेग्युलर करता, तुम्ही रेग्युलर मोबाईल पाहता तशाच पद्धतीने तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ते मी स्वतः ट्राय केलेल्या आहेत आणि माझे स्वतःचे 3 चॅनल सुद्धा आहेत. युट्यूबवर आहेत आणि इन्स्टाग्राम पेज 2 आहेत आणि दोन्ही सुद्धा इन्स्टाग्राम पेज मी चांगले ग्रोथ सुद्धा ते केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि नेक्स्ट टॉपिक कोणत्या व्हिडिओवर हवा आहे ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.